सुजयनगर नंबर 7 ही गटारीची अवस्था अशी आहे. मला सांगा, इथली जर गटार जर काढली जात नाही आहे, 2.5 फूट खोल आहे, पण ओव्हर ब्लॉक होते. ब्लॉक झालेली गटार जर निघत नसेल तर सुजयनगरची घाणीचं साम्राज्य निघणार कधी? हा सुजयनगर एरिया, नगरमध्ये 7 नंबर हे नाना जाळा. नाना जाळाच्या घरासमोर तर अशी अवस्था आहे की ओव्हरफ्लो होते गटार. ही गटार ओव्हरफ्लो जर अशी अवस्था असेल तर मला सांगा, सुजयनगरमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याशी खेळ होतो आहे का? घरपट्टी पानपट्टी घेताय तुम्ही आणि गटार स्वच्छ कोण करणार? हे सुजयनगरच्या नागरिकांचा प्रश्न आहे. आणि नगर परिषद फक्त वसुली करते आहे का? गटार आणि रस्ता हा जो खराब आहे हे नुसतं मुरुम टाकून ठेवलेला आहे. आणि येथील ह्या नागरिकांचे नळ कनेक्शन 2 कट केलेले आहेत. त्यांना पाणी नाही आहे, तर नळ कनेक्शन कधी देणार? हे सुजयनगर 7 मधील व्यथा आहे. तर नळ कनेक्शन तातडीने जोडून देण्याची जबाबदारी ही नगर परिषदेची आहे, वॉटर सप्लायची आहे. आज दिनांक 27/7/2026 हे नाना जाळा विजयदादांचे वर्गमित्र आहेत. पण त्यांच्या जर वर्गमित्राची अवस्था जर ही अशी असेल दारातली, तर मग बाकीचे जे काय करणार तुम्ही? हे समजलं पाहिजे. आणि हे तातडीनं दुरुस्त करून द्यावे गटारीचं आणि पाण्याचे कनेक्शन. अटल 25 न्यूज, विष्णू कुंभार, अकलूज. ह्यांचं पाण्याचं कनेक्शन कट झालेलं आहे, तर ह्यांचं पाण्याचं कनेक्शन तातडीनं मिळावं ही विनंती आहे. नगर परिषद, तुम्ही यांचे पाण्याचे कनेक्शन द्यावे. ह्यांचे लाईट बिल, घरपट्टी, पानपट्टी सगळं क्लिअर आहे, तरी तुम्ही पाण्याचं कनेक्शन का देत नाही आणि गटार का स्वच्छ करत नाही? आरोग्य विभागाला ही विनंती आहे नाना जाळे यांची.